नवरा नको धीरच पाहिजे, खाटेवर दोघांची मौज मजा. पुढे घडले भयंकर. वासना ही मानवी जीवनाची राखरांगोळी करणारी ठरते. याच वासनेतून पेटून उठलेला कामाग्नी हा अनेकांचे संसार बेचिराग करताना दिसतो. कामाग्नीचा उडालेला भडका गरीब आणि भोळ्या परमेश्वराच्या जीवावरून बेतला. सक्का भाऊ ज्ञानेश्वर आणि पत्नी मनीषा यांच्या अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्याने परमेश्वराला आपल्या जीवाला मुकावे लागले. शरीर सुखाच्या आनंदामध्ये भाऊ अडसर ठरत असल्याने लहान भावानेच कट रचला आणि सख्या भावाला यमसदनी धाडले. मात्र जार कर्म आणि भावाची केलेली हत्या या दोन्ही पापात सहभागी असलेला ज्ञानेश्वर आणि पत्नी मनीषा यांचे कृत्य जगजाहीर झाले. औद्योगिक आणि स्टीलची नगरी मानल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील या घटनेने राज्यामध्ये एकच खळबळ उडवून सोडलेली आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे व्हिडिओमध्ये पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील परमेश्वर राम तायडे हा पत्नी आणि 2 मुलांच्या सह राहत होता. तो शेतकरी होता. शेतामध्ये काम करून तो आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. प्रचंड मेहनत आणि गरीब स्वभाव असलेल्या परमेश्वरचे मनीषासोबत लग्न झाले. मनीषा नांदण्यास आली तेव्हा तो परिवार एकत्र होता. पण नंतर मनीषाच्या स्वभावामुळे घरामध्ये कुरबुरी सुरू झाल्यामुळे नाईलाजाने परमेश्वरला पत्नी मनीषासह विभक्त राहावे लागले. तो आणि मनीषा गावानजीक असलेल्या एका जागेत राहू लागले. त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यांना 2 मुले झालेली होते. सारे काही नीट चालू असतानाच या संसारामध्ये परपुरुषाचा प्रवेश झाला. हा पुरुष कोणी परका नव्हता तर परमेश्वरचाच धाकटा भाऊ ज्ञानेश्वर होता. काही ना काही निमित्ताने ज्ञानेश्वरचे मोठा भाऊ परमेश्वरच्या घरी येणे जाणे वाढत गेले होते. तो लहान भाऊ आहे आणि येतो आपल्या घरी, त्यात काय वाईट असे परमेश्वर होते. पण ज्ञानेश्वरची नजर मात्र वहिनी मनीषावर पडलेली होती. तो तिच्या मागे पुढे करू लागलेला होता. तिच्या शरीराकडे कामुक नजरेने पाहू लागला होता. हळूहळू हा प्रकार मनीषाच्या लक्षात आला. पती दिवसभर शेतात राबत होता तर दीर घरात तिच्याजवळ घुटमळत असल्यामुळे मनीषा अविवाहित दीराकडे आकर्षित झालेले होते. सुरुवातीला सहज चाळे सुरू झाले होते. इशारेबाजी व चेष्टा मस्करीने जवळीक वाढत गेली आणि संधी साधून त्याने तिला मिठीत ओढले. तिने त्याला प्रतिसाद दिला. शरीर सुखासाठी भुकेलेल्या अविवाहित ज्ञानेश्वरने तिला भरभरून सुख दिले. नात्याला काळीमा फासत ते काम क्रीडेत रंगून गेले. त्यानंतर मात्र दोघांनी प्रणयात रम्मान होण्याची एकही संधी सोडली नाही. पदरात 2 मुले असतानाही 25 वर्षीय विवाहित मनीषा आपल्या दीराच्या प्रेमात पडली होती. अविवाहित असलेला दीर ज्ञानेश्वरही आता त्याच्या प्रेमात पूर्णपणे गुरफडून गेला होता. वहिनीसोबत शरीर सुखाच्या आनंदाने अविवाहित दीर ज्ञानेश्वर वेगळ्याच विश्वात रमान होऊ लागला. चोरून सुरू असलेला हा प्रणयाचा खेळ दोघांनाही स्वर्गाच्या सुखासारखा वाटत होता. याच प्रणयाच्या खेळामध्ये क्षणभर होणारा विरह दोघांनाही सहन होईना. कधी एकदा भेटतो असे त्यांना व्हायचे. दीर ज्ञानेश्वरच्या भावपाशामध्ये कायम राहून शरीर सुखाचा आनंद लुटत राहावे हीच मनीषा मनी बाळगून होते. मनीषा जार कर्मामध्ये रम्मान झाली होती. तिला आपल्या सुखी संसाराचा पूर्णपणे विसर पडलेला होता. 2 गोंडस मुले आणि 30 वर्षीय पती परमेश्वर असतानाही मनीषाला संसारामध्ये गोडी लागत नव्हती. मिळेल त्या वेळामध्ये आणि जमेल त्या पद्धतीने मनीषा ही ज्ञानेश्वरच्या बाहुपाशामध्ये विसावून शरीरसुख घेऊ लागली होती. तिचे आता मन ज्ञानेश्वरमध्ये पूर्णपणे गुंतलेले होते. सक्का विवाहित भाऊ शेतामध्ये काम करत असताना ज्ञानेश्वर हा लपून छपून आपल्या वहिनीच्या बाहुपाशात विसावत असे. अविवाहित असल्याने त्यालाही शरीर सुखाची पूर्णपणे चटक लागलेली होती. तिचे आता मन ज्ञानेश्वरमध्ये पूर्णपणे गुंतले होते. त्यालाही याच जार कर्माची गोडी लागली होती. परमेश्वर याची नजर चुकून हे दोघेही शरीर सुखाच्या आनंदामध्ये भिजून जात होते. मात्र याची गावामध्ये चर्चा सुरू झालेली होती. हीच गोष्ट
परमेश्वर याच्याही कानावर पडली होती. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले होते, मात्र काही दिवसामध्ये त्याच्या नजरेत पत्नी मनीषा आणि भाऊ ज्ञानेश्वर यांचे जार कर्म स्पष्टपणे दिसून आले. त्याने पत्नी मनीषावर बंधने घालण्यास सुरुवात केली, तसेच भावाला घरी येण्यास मज्जाव केला होता. आपल्या संबंधाचा परमेश्वरला संशय आल्याने पत्नी मनीषा आणि भाऊ ज्ञानेश्वर यांच्या लक्षात आले. आता आपल्या दोघांच्या मधील अडसर दूर करण्याची गरज आहे, असा विचार त्या दोघांनी केला. यातूनच त्यांनी परमेश्वरला ठार मारण्याचा निर्णय घेतला. दिनांक 15 ऑक्टोबरच्या रात्री ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी डाव साधण्याचे ठरवले. रात्री परमेश्वर झोपेत असतानाच त्या दोघांनी त्याला घेरले आणि धारदार कुऱ्हाडीने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परमेश्वर गांगरून गेलेला होता. समोर प्रत्यक्षात भाऊच आपल्या जीवावर उठलेला आहे हे पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. शरीर सुखाच्या आहारी गेलेला भाऊ आणि पत्नी हेच आपल्याला ठार मारण्यासाठी उभे आहेत हे पाहताच त्याला मोठा धक्का बसला. मात्र यातून सावरण्याआधीच त्या दोघांनी परमेश्वरला ठार मारले होते. शरीर सुखातील मोठा अडसर दूर झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. या आनंदातच त्या दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांना मिठीत घेऊन आपले प्रेम व्यक्त केले. आता परमेश्वरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मोठा पेच त्यांच्यासमोर उभा होता. या दरम्यान त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मुरघासच्या प्लास्टिकच्या बोधामध्ये टाकून त्याचे तोंड दोरीने बांधले. वाला सोमठाणा तलावाजवळ तो बोध नेला आणि मोठा दगड बांधून बोट तलावातील पाण्यात टाकून दिला. तिथून ते पसार झाले. निकळस शिवारामधील वाला सोमठाणा तलावात महिनाभरानंतर एका पुतळीतून मानवी शरीराचा सांगाडा बाहेर आल्याचे दिसून आले. दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मृतदेह मुरघासच्या प्लॅस्टिक बोधामध्ये आढळून आलेला होता. ही माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक MT सुरवसे यांना मिळाली. ते तातडीने पोलीस स्टाफसह घटनास्थळी रवाना झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटवली. तेव्हा तो मृतदेह सोमठाणा येथील परमेश्वर राम तायडे वय वर्ष 30 याचा असल्याचे निष्पन्न झाले. खून करून मुरघासच्या प्लॅस्टिकच्या बोधामध्ये टाकून दोरे बांधून त्यास दगड बांधून तलावात टाकून दिल्याचे दिसून आले. त्यानंतर मैताचे वडील रामनाथा तायडे वय वर्ष 56 यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बदनापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली आणि काही तासातच पोलिसांना संशयितांचा माग सापडला. मयत परमेश्वरचा भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे वय वर्ष 28 आणि परमेश्वरची पत्नी मनीषा परमेश्वर तायडे वय वर्ष 25 या दीर भावजाईला पोलिसांनी ताब्यात घेतले. गावामध्ये सुरू असलेली चर्चा आणि अन्य काही धागे हाती लागल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीमध्ये ते फार वेळ खरे लपवू शकले नाहीत. काही वेळातच त्या दोघांनी तोंड उघडले. परमेश्वर राम तायडे हा त्याची पत्नी मनीषा आणि लहान भाऊ ज्ञानेश्वर यांच्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा होत होता. त्याला बाजूला करण्यासाठी त्याची पत्नी मनीषा आणि भाऊ ज्ञानेश्वर यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने डोक्यात आणि तोंडावर वार करून ठार मारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक MT सुरवसे हे करत आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक MT सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, उपनिरीक्षक संतोष कुकलारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इस्माइल शेख, पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल बारी, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रीती जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गोपाळ बारवाल, चालक पोलीस कॉन्स्टेबल राम सानप यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.